तीन तडे सामना आलेले बाउंड्री काय बोलू हा नंबर आमचा जे रोशन ओमले मुलं आमचाच नंबर आहे. बलरामजी भद्रिके यांच्याकडून 951 आरजी उत्तेकर विचार केला भेट करून देतो एका स्पेशल मग तुम्हाला चौकार मिळते. तो म्हणजे हा बघा कॅच होती. कसं वाटतं आम्ही दोन गोट फेम मध्ये एक मिनिट आपली भांडणं तर होणारच आहे. ते नाही खायचं आता भेटतो विकेट येत बॉल नाही काय कमबॅक मला तर खूप आनंद होतोय कारण 14 बॉलात 50 धावा म्हणजे या 10 वर्षाचा रेकॉर्ड मी तोडलेला आहे. काय आहे, आता शिवाजी कदम पण चांगला खेळलेला आहे. तो आला आता त्या कुणीतरी येणार ग पाहुणा घरी येणार ग. मस्त असा पुरवला चेंडूच्या धावासाठी गुंतलास तर संपलास. अगो बाबा याला सांग असे खूप प्राइज आम्ही मारलेत ना रे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे माझ्या सख्या काकाच्या गावात एस पी एल क्रिकेट स्पर्धा धुलिवंदन निमित्त जे असते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल SPL म्हणजे काय, सानपाडा प्रीमियर लीग की सोमाटणे फाटा प्रीमियर लीग. तर ते मी तुम्हाला लवकरच क्लिअर करतो. पण ह्या वर्षी आहे SPLचा सीझन 10, त्यामुळे कमिटीने थोडा एक्स्ट्रा खर्च केला आहे, एक्स्ट्रा उत्साह केला आहे. ते व्हिडिओ तुम्ही आधी बघून घ्या. आज आमच्या इथे SPL आहे. SPL म्हणजे काय तो अभिषेक उतेकर तुम्हाला सांगणारच आहे. आणि आज खूप काय डेकोरेशन केलंय, मंडप वगैरे घालून सगळ्या प्रमुख पाहुण्यांना बोलवून आम्ही. इथं थोडीशी गाणी आहे, बाकी काय नाही. बाकी सगळं छान ब्रिज आहे. आणि हा SPLचा पिच बघा. पिच नंतर दाखवतो मी एकदम एक्सक्लुझिव्ह. आणि आमचा तिथे राऊंड वगैरे बांधला. आमचा SPLचा राऊंड बघा, गोल तुम्हाला मारून दाखवतो. हा पूर्ण SPLचा राऊंड. खूप सारी मेहनत घेतली पोरांनी. आणि बोलाचं तात्पर्य असं आहे का पिवल्या परत बोल बोलाचं तात्पर्य असं आहे का मातीचाही सोना करू शकतोय. आणि आमच्याकडे तसे दिग्गज क्रिकेटर आहेत, खूप सारी मेहनत घेतात या राऊंडला. दरवर्षी ढोपरवर पाणी असतं आणि दिवाळी झाल्यानंतर इथे येऊन सारखं बघतात. आणि खूप मेहनत घेऊन सुद्धा काबल कष्ट करतात. असे का तसं का घरी काही लग्न सोहळा आहे का काय असं काम करून सुद्धा सगळं डेकोरेशन नियोजन आयोजन एकदम व्यवस्थित. प्रमुख पाहुणा जेव्हा आमच्याकडे येतो ना तेव्हा खुश होऊन जातो. म्हणतो का काय नियोजन तुमचं आहे का आयोजन आहे. तसं वाटतं लाखाच्या मॅच आहेत असं नियोजन असतं. आमच्या ट्रॉफ्या पण तुम्हाला अभिषेक दाखविलेच नंतर. ट्रॉफ्या 1 नंबर 2 नंबर तशी आम्ही मॅचींना लाखाचे जातो. असं वाटतं का 1 लाखाची ट्रॉफी आहे. आता इथं आल्यावर आमची ट्रॉफी बघाल तर म्हणाले 1 लाखाची ट्रॉफी आहे का काय. 100 काय बोलू हा नंबर आमचा जे रोशन ओमले मुलं आमचाच नंबर आहे असं वाटतंय आम्हाला. बघू आता एवढा कॉन्फिडन्स आहे राजेंद्र कदमला. त्यांच्या खेळाडूमध्ये दिक्कत खेळाडू आहेत, म्हणजे अनुभवी खेळाडू आहेत.
आणि त्यांच्या खेळाडूंनी भरपूर इथं मेहनत घेतली आहे. म्हणून राजेंद्र कदम आल्याला पहिल्या नंबरची ट्रॉफी का घेतली त्याला माहिती आहे. आम्ही पहिला नंबर आमचाच आहे आणि मला होतं एक फोटो काढा आणि ऑल द बेस्ट राजेंद्र कदमला मी ऑल द बेस्ट देतो. तुम्ही 100% पहिला नंबर मारा आणि तुमचं नाव रोशन करा. दर्शन भोसले, अभिषेक उटेकर, ओम जमादार, आदी जमादार ह्या वर्षी आपले स्पॉन्सर आहेत आणि आपल्या या एसपीएलच्या उद्घाटनासाठी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन होईल. त्यानंतर आपल्या प्रकाशजी पावडे यांनी श्रीफळ वाढवून आपल्या महाराजांचं पूजन केलेलं आहे. सर्व खेळाडूंना विनंती करतो की 3 टाळाच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. चला मालक म्हणजे आपले संतोष अण्णा उटेकर यांच्या स्मरणार्थ देखील हे सामने आपण यावर्षी चालू केलेले आहेत. ते असेच पुढं त्यांची देखील इच्छा होती की हे सामने त्यांनी आपल्या मर्जीने आपल्याला हा ग्राउंड आपल्याला दरवर्षी उपस्थित करून देत होते. सर्व साफसफाई असेल किंवा जे काय ग्राउंडसाठी लागणारं जे काय असेल सर्व खेळाडूंना विनंती करतो की त्यांनी आपलं संघ मालकांना आणि कॅप्टनना विनंती करतो की आणि ती शिस्त आपल्याला दाखवून द्यायची आहे आपल्या सर्व पाहुण्यांना. नारळ द्या आईच्या गावाचा त्यानंतर आपल्याला कृष्णाजी कदम बलिरामजी भद्रुगे यांच्याकडून 251 रुपये आपले बलिरामजी भद्रुगे यांच्याकडून 251 रुपये त्यांनी कृपया 4 धावा. खूप चांगलं असं गोलंदाजी त्यांच्या मार्फत होत आहे. आणि त्यानंतर आपल्या एसपीला सगळ्यांनी टाळ्या वाजवा. स्वागत होत आहे प्रकाशजी पावडे यांचं. दिनेश पावडे यांना करा सांगतोय. कृष्णाजी कदम यांचा सत्कार करतील. विकास कोणी जर मान्यवर राहिला असतील तर कृपया शिवजयंती निमित्त जो कार्यक्रम आपण केला त्यानिमित्त तात्यांना आपण इकडे एक छत्रपतींची आपण त्यांना प्रतिमा देऊन तर आता बोलूया आपण ग्राउंडकडे. ग्राउंडचा एकदम शॉर्ट प्रिव्ह्यू देतील तुम्हाला आपले योगेश जाधव. खरोखर या ठिकाणी आता जर पिचचा उद्घाटन तर झालेलं आहे आणि खूप कसरत खूप मेहनत घेतलेली आहे. या पिचला आमचे दिग्गज खेळाडू आहेत. खरोखर चांगलीशी मेहनत घेतली. खूप पाणी साचलेलं असतं या राऊंडवर. दिवाळीच्या टायमात आमची मुलं होतील असं वाटतं. मी जानेवारी महिन्याला का मॅच होतील का नाही ह्या वर्षी असं वाटतंय. तर पिच अजूनपर्यंत थोडासा ओला आहे बघा. पिच थोडा ओला आहे थोडा. तर पिच ओला आहे म्हणजे बॉलर पण चालू शकतोय आणि बॅट्समन पण चालू शकतोय. आणि खरोखर ही खूप मेहनत घेऊन पोरं असा SPL दरवर्षीप्रमाणे करतात. आणि आता आमच्या इथं बघा कचाकच भरला आहे. संतोष अण्णा उटेकर स्टेडियम म्हणून नाव दिलं याला. आणि आता टॉच उडवासाठी मी आमंत्रित करतो कॅप्टन दोन्ही संघाचे आलेले आहेत इथं. रोशना शुभम आणि कृष्णा मारुती कदम हरिभक्त परायण. आणि टॉच जिंकलाय शुभम दोस्ती आरी 11. टॉच जिंकला ते त्यांनी आपला. इथून तुम्ही ग्राउंडचा व्ह्यू घेऊ शकता. विदाउट प्रॅक्टिस सगळे प्रत्येक एकूण एक खिलाडी हा विदाउट प्रॅक्टिस खेळणार आहे. आमच्या टीमचे मेंबर. ग्राउंड बघाल तर तुम्ही चारही दिशेने एकदम हिरवगार भरलेले आणि ग्राउंड मध्ये पण धुलाची कण नाही अजिबात. सगळीकडे ग्रीनरी आहे. आणि ह्यावेळीचा सीझन 10चा जो ग्राउंड आहे तो उलटा आहे. आधी तिथून आम्ही बॅटिंग इथून बॅटिंग. आणि आधी जे ड्राईव्ह जायचे एकदम पॉवरफुल ड्राईव्ह जायचे. आता थोडा या साईडला चढाव दिसतोय म्हणून असं वाटत नाही की एकदम पॉवरफुल बॉल जाणार आहे. तरी जेवढं होईल तेवढं होईल. एकदम
गार हवा, सगळीकडे गार हवा आहे, अजिबात धूळ नाही काय नाही. याच्यामुळे तर सगळे पूर्ण दिवसभर इथे खेळायला रेडी होतात. आपल्या यंदाच्या 10व्या वर्षामध्ये आपल्या SPL तीन खेळाडूंनी रिटायरमेंट घेतलेली आहे. ते तुम्हाला ते आपले योगेशजी जाधव, कृष्णाजी कदम, हरेशजी उत्तेकर, विकासजी पडवण, आपला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. आणि स्कोर बोर्डवर कोण आहे? दोन शब्द बोल SPL निमित्त. कलर चेंज करा पहिले. साले पाकिस्तानी लग रहे हो. यात काय पाकिस्तान आहे? हिरवा कलर म्हणजे पाकिस्तान थोडी झालं. तर SPL म्हणजे मी तुम्हाला सांगणार होतो, SPL म्हणजे शेडवली प्रीमियर लीग. हे बघा इथे लिहिलं आहे शेडवली प्रीमियर लीग. आणि थोडं खाली बघा दिसतंय का, अभिषेक 11. थोडीशी इज्जत द्या अभिषेक 11. हा हा थांबा एक मिनिट. या ठिकाणी संतोषजी राघू उतेकर स्टेडियम मध्ये 2026चा जो सामना, पहिलाच सामना जो होते रोशन विरोधात शुभम, सुंदर असा टळलेला चेंडू आणि एक धावच्या डिक्लेअरच्या स्वरूपात एक धावात त्यांनी श्री गणेश केलाय आपल्या टीमचा आणि वैयक्तिक स्वतःचा खाता खोललाय रोशननी. आणि परतच चौकार. रोशन हा घरच्या खेळपट्टीवरती खेळ खेळतोय, त्यामुळं काय प्रश्न नापा बसा ना, काय चाललंय बसा. आता विचार केला तुमची भेट करून देतोय त्या स्पेशल गेस्ट सोबत. मग तुम्हाला चौकार मिळते. तो म्हणजे हा बघा, कॅच होती. याचं काम असं आहे पूर्ण दिवस आज चेअरअप करणार आहे आम्हाला बॅ बॅ करून. या ठिकाणी भाई शिंदे यांचं आगमन थोडासा होतं नाराज आहे. आणि मी भाई शिंदे यांना विनंती करेन रन आउट. व्यासपीठावरती थोडासा एक विराजमान व्हायचंय. आणि इकडे या भाई केलेली आहे. शिंदे या ही रनआउटची विकेट तर आहे म्हणजे यार. आत्महत्या. या ठिकाणी दरवेळेला स्कोर आलेल्या सर्व पाहुण्यांचं इकडे आम्ही बघत राहा बाई. मनापासून सत्कार करतो. भाई शिंदेना पण विनंती करतो इज्जत फुल इज्जत फुल इज्जत. विराजमान व्हायचंय. कसं वाटतं आम्ही दोन गोट फेम मध्ये. चौकारी आता काही एक रन द्यायची ती आताच बघा. चिडाचिडे आता सुरू झाले. एक मिनिट भांडा तर होणार कंटिन्यू दिवसभर आता जर होणारच आहे. चौकार दिला भांडा म्हणजे थोडी लाईट आता जर चौकार दिला आता इथून पुढं कुठल्याही झाडाला चेंडू लागून जर बाउंड्रीच्या आतून गेला बॉल तर 4 रन दिले जातील. आता पंच डिसिजन घेतात थांबा ना जाऊ जरा. नाही शकत, डिसिजन ते घेतील. काय सांगता नाही. आणि यांनी शॉट केलाय म्हणून एवढे इथं मॅटर झालाय. तुला काय वाटतं बाउंड्री आहे? चौकार आहे भाऊ, चिडत ना आपण. सगळे असेच बोलतात बाउंड्री वाढल्या चौकार आहे. दोन चौकार दिले ना भाऊ माझ्या. कसं काय 2 बॉल तर उठलास काय आता 2 बॉल ही एक चौकार नव्हती का मग डेट दिला तो बॉल. मी नाही म्हणतो. मेहनत आहे का ना. चौकार दिला पंचाने. एक बॉल एक धाव. त्यांचं आहे जाऊ दे. सर्व संघांना विनंती आहे, कृपया सूचना आहे, लक्ष द्या. आणि त्यानंतर पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. कुठल्या चालू असणाऱ्या सामन्यातल्या खेळाडूंनी जर पंचांमध्ये देणार नाही आणि जर खेळायचं असेल तर 5,000 द्या आणि खेळा. त्याला सलामाची जोडी ओपनिंगला गेलेली आहे. राऊंड गेलेली आहे आपल्या सक्सेशन. मोठा मी बोललो ना अभिषेक शर्मा बोलायला गेला तर तो चौकार मारला अभिषेकने. पण योगेश ही बाउंड्री कुठे आहे ती रितेश आगवेले यांनी
आणि त्यांच्या विरुद्ध अनिल म्हात्रे आणि हा कण कामयाब ठेवलेला तो प्रतीक आणि आमचे निलेश पडवल ते सुद्धा झोपलेले आहेत, त्यांना पण जरा उठून घ्या. हे बांधावरती भट्टीच्या झोपलेले आहेत, मस्त झाडे आहेत. बघा कशी बाजूनी सिंगल 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 आणि खाता फोडलेले सिंगलनी आणि योगेश नेहमीच म्हणतो एक डाव एक मे आणि कामगार दिन सुट्टी आणि गोलंदाज जो आहे शुभम आणि शुभमला चौकाराने फोडून काढले तो आबून सर्व चांगल्याची फलंदाजी करतो अभिषेक मगाच्या मॅचला एक टिकून ठेवायची पूर्ण गरज होती. आता त्या मॅच जी चालू आहे त्याच्यामध्ये मेन वैशिष्ट्य काय आहे तुम्हाला सांगता येणार नाही. एक मोठा मामा वाचा एक बारका मामा वाचा हा तिघही ग्राउंड मध्ये बघा दोन मामांना एक गाडी ले या वाडीमध्ये जा त्या वाडीमध्ये नावाचा चान्स होता. आणि त्याला निसतं फक्त बस कातकरी भाषा बोल दादा कातकरी भाषा बोल. अरे आदिवासी माझा चार भाऊ हा. 4 चेंडू 10 धावा झाल्या त्या 10 आणि हा पर्रात एकदा गणित विकेट मिलिंद 11 हॅलो आणि आपल्या तेवढं आपल्याला 1001 रुपयाचं पारितोषिक पण एक मिळणार आहे लवकरच. थांबा जरा सरपंच आपला निर्णय कळवा अंगवती आणि बाण लावून ते धावत आहे. जॉगिंग करते त्याला जॉगिंगची 1 रन घेतलेली आहे. चोरटी धाव निसटती धाव. स्पॉन्सर बोलतोय पैसे पण आणि त्याचप्रमाणे जर आपला सूरज असेल तर सूरजने आपल्याला इथे चांगलीची उत्तम असेल आयची सोय करून दिली. अजून 10 चांगलीच असते. सुधीरची मी नाईट मांजरा आमच्या मॅचची आपल्या कमला पण मॅच लागलेली शेडवली गावात त्यांनी विजय करून दिला होता तोच सुधीर. हा मी पहिल्यांदा फक्त शक्ताचा बारा वगैरे खातानी ते नाही खायचं नाही शकता कुठं खाईल ती खाते 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 आता बेटे विकेट येत बॉल नाही काय आणि चौकार मी बोललो मंगेश जाधव आहे एकूण धावले 25 धावला आहेत 26 धावा आहेत. बरोबर चांगल्या चौकार मारलाय. शर्मा आला बॅटिंगसाठी. दिनेश कार्तिक काय करतो आपल्या संघासाठी बघूया. बाउंड्री चांगला एक रन. सुधीर भाऊ जा तू थोडा आराम कर. चौका तर चांगला असा चौका मारला त्या अभिषेकने. धावा झाला तर 16. मित्रांनो आम्ही स्वतःहून वाट लावून घेतली. एक पण अजून मॅच नाही जिंकलो. 3 मधले 3 हारलोय. अजून एक हारलो तर बाहेर. स्वतःवरच एकदम घाणेरडा परफॉर्मन्स. आमचा प्लेअर बघा तोंड काला करून थोड्यासाठी राहतोय. थोड्यासाठी बघू आता कमबॅक करणं खूप महत्त्वाचं आहे. जेवढा एक हाफ झालाय आता कमबॅक एकदम करणं कंपल्सरी. नाही तर तोंड दाखवायला जागा नाही राहणार. धावत आहेत त्या या बकरीचा चांगला परफॉर्मन्स आहे आमच्यापेक्षा. गचाल क्षेत्ररक्षण मुळे फाईन थोडासा सोनू बेलारीला.
दर्शन भोसले जरा पर्सनल घेतो हे सगळं. लास्ट चेंडू राहिला राजेंद्रचा 500 रुपये. अरे हा चौकार हा चांगला असा तेवढा कमी. बापू गेली गेली गेली. विन मॅच झाले, पहिलेच विन मॅच झालेले. अभिषेक गिल संघाने आताशी खाता खोललाय. यानंतर होणार सामना. तिसरा बॉल सिंगल. लगातार 2 विन. मागापासून पप्पू बोलत राजाचं घाम काढेल. बघू आता काय करतोय. अभिनंदन भाई. राजेंद्र कदम लगातार 2 विन. कमबॅक 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 बाउंड्री मारलेली आहे. कमबॅक. आता नाही थांबायचा. पहिल्याच बॉलात आणि बॉलर सुद्धा सुना आहे. 4 धावा. बाबा काहीतरी शिकण्यासारखे आहे त्यांच्याकडून, शिकून घ्या. बेकार बेकार. नवीन चांगला चौकार आजच्या दिवसातला हायेस्ट स्कोर. वाटते तुम्हाला सर्व रेकॉर्ड मोडून आज एसपीएल या टुर्नामेंट मध्ये आजच्या ह्या ज्या मॅचचा होता विषय तो मी बोललेलोच. हे कोण टाकाल तुम्ही? टार्गेट आपल्याला 3 ओव्हरला 30च्या प्लस. एवढे मला बिल्डर तुमच्यात घ्या. सोम आउट झाला, त्यानंतर अमोलला बॅटिंग देत होते, पण मी बोललो नाही मी जाणार, कारण मला विश्वास होता मी तेवढा रन करणार आहे आणि मी त्या करून दाखवल्या. इकडे बघा इकडे बघा. आणि आज युवा पोरांना जे झालं नाही ते तुम्ही ओल्ड माणसांनी करून दाखवले आहे. ते कसं सालाबादप्रमाणे माझा तर रेकॉर्डच असतो खेळण्याच्या बाबतीत. आणि मी कसं आहे म्हणजे माहिती का, आता जो आजच्या दिवसाचा जो आहे रेकॉर्ड तोडला मी आणि शिवाजी कदम. मी काय आहे, आता शिवाजी कदम पण चांगला खेळलेला आहे, तो आला आता त्याला मुलाखत एकदम गप्पी घेतले. पुढची मॅच मग कोणाची आहे? मंगेश जाधव यांनी 14 बॉलात 50 धावा केल्यात. कसं वाटतंय तुम्हाला? मला तर खूप आनंद होतोय, कारण 14 बॉलात 50 धावा म्हणजे या 10 वर्षाचा रेकॉर्ड मी तोडलेला आहे. 100%. कारण माझी प्रॅक्टिस पण नव्हती. 14 बॉलात मी 50 धावा केल्या. आपण 10 वर्ष गेलं आलो इथं, पण 14 बॉलात 50 धावा कोणी केल्या नव्हत्या अजून. परत तो रेकॉर्ड मी तोडलेला आहे आणि मला विश्वास होता मी हा रेकॉर्ड तोडणारच आहे म्हणून यावर्षी. तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद, थँक्यू आणि अभिनंदन. नवीन रेकॉर्ड यांनी आज कमवलाय. थँक्यू. चांगला असा विजय झाला पप्पूचा संघ. पप्पूच्या जीवन ही मॅच मला काय खरोखर खरोखर लाडक्या बहिणी या ठिकाणी आल्यात आणि आपले कुणीतरी येणार ग, पाहुणा घरी येणार ग. बाउंड्री ठिकाणी 3 तडे फॉलला आलेले बाउंड्री सिंगल. चौकार मागायचा अभिषेकने. सिंगल नाही, टॉप साइड बघतो. या दोघांकडे धावशील ना.
पॅन्सरने चौकार दिलाय. पॅन्सरने चौकार दिलाय. चौदा. विकेट गेली. कमबॅक नंतर परत आम्ही फ्लॉप झालोय. आता शेवटचा चान्स आहे लास्ट. हे पण फ्लॉप आहेत, आम्ही पण फ्लॉप आहेत. एक लास्ट चान्स बघू, नडायला तर लागेल. नडलो तर जिंकलो, नाही तर संपलो. गुच्चील तो बेटा नाही, गुंतलास तर संपलास. गुंतलास तर संपलास. बॉलिंग करत आहे महेश यादव त्यांच्या टीमसाठी. वन आउट झाला. टाय झालेले आहे. एक एक पॉइंट. मस्त असा पुरवला चेंडू 4 धावांसाठी. 8 धावांसाठी तो 8 धावांसाठी ठरलेली ती 8. एक चेंडू 8 धावा. आता आहे फायनलची मॅच. आमचा सुपडा साफ झालाय. बघूया. आता 4 वरचा सामना ठेवलेला आहे. आमचा आलाय थर्ड प्राइज. काम करतात ते आमचा सुपडा साफ झालाय. आता चालू आहे फायनलची मॅच. फायनल मॅचचा पहिला बॉल शिवम पावडे वर्सेस त्याचा सक्का मामा रोशन ओमले. फिल्डिंग भाई, फिल्डिंग क्वालिटी, फिल्डिंग क्वालिटी. विकेट. विकेट खरं चांगला असा मासा करायला लागलाय रोशन ओमले. आणि दिनेश पावडे इकडे मासा अडकला नाही. मोठा मासा करायला लागलेला आहे. खरोखर चांगली अशी विकेट रोशन ओमलेची. खरोखर याला सांग. सुंदर फिल्डिंग करतो तो. आणि आता हे एक रन टेक्निकल बॅटिंग आहे. दिनेश कार्तिक आम्ही उगत नाही बोलत, टेक्निकल बॅटिंग करतो तो दिनेश कार्तिक. आणि अल्पेश मारतोय तर अल्पेशला त्यांनी एक रन काढून दिलेले आहे. बघूया काय करतो अल्पेश. चांगला चांगलासा फायनल मारलेली आहे. आणि आता या ठिकाणी विजय झाला तो सुंदर. आणि आजच्या दिवसाच्या फायनल मॅच चला. आजचा कार्यक्रम इथे पार पडलेला आहे. अजून बक्षीस समारंभ. बोल बालू. तरी पण आमची टीम जिंकली. साप 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 साप. G11 मी महेश भाई अंकित विनंती करतो की त्यांनी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक द्यायचंय. G11 यांचा आमच्या एसपीच्या वतीने धन्यवाद देतो. मी किशन झाली चालू.
मित्रांनो हे आमची प्राईज आहे. फोर्थ आला. थोडासा बॅड लक होता यावर्षी. असे खूप प्राईज आम्ही मारलेत ना रे. आणि प्लेयर पण कमी होते आमचे. प्लेअर कमी होते, प्रॅक्टिस नव्हते, तरी आम्ही रडारडी नाही करत. जे काय आहे आमचं आहे, आम्ही खुश होतो. तो बघ लगेच आमच्यावर सगळे ताव खाऊन येत सगळे. IMD पण आम्हाला गेम सोडत खेळलो नाही. आम्ही. हा सच्चाचा गेम खेळलो. तसा कोण नाही, सगळे फेअर खेळले. पण आमची प्रॅक्टिस नव्हती, प्लेअर नव्हते, थोडासा बॅड लक होता. चालतोय, तरी आम्ही विरोध केला नाही, सर्वांना विरोध नाही केला. यावर्षी चौथा आहे, पुढच्या वर्षी पहिला असेल. आणि असे पहिले आम्ही खूप मारले ना रे. सलग पहिल्या SPLच्या स्टार्टिंगच्या सलग 3 सीझनला चॅम्पियन. थोडी घाई नसती नाही केली यांच्याबरोबर काम काढलं असतं. काम तर काढलं असतं, पण काय तुम्ही पण राजस्थानला गेले. दमलो, मला चेंडू दिसला नाही. तुला चेंडू नाही दिसला. पहिला नंबर राहू दे, आता नाईट SPL आहे. नाईट SPL आहे. धुडकूस पाडू, धुडकूस तेव्हा धुडकूस. यावर्षी आमचा सुपडा साफ केला यांनी. बघून घेऊ आम्ही पण. आम्ही मारलेला आहे दुसरा. अजिबात त्यांच्यात झिरो सिविक सेन्स. दर्शन सुनील भोसले, झिरो सिविक सेन्स. चॅम्पियन आहे. पण तुम्ही ऑस्ट्रेलियावाले चॅम्पियन. 2026 ऑस्ट्रेलियावाले चॅम्पियन आहेत. आम्ही प्युअर चॅम्पियन आहेत. त्याला सांग बाकीचं आलो. अरे तसं नाही, जर्सीवरून नाही, कॅरेक्टरवरून. कॅरेक्टर का असतो की नाही. जाऊया आता. जे काय होतं आजचा खेळ संपला, इथेच ब्लॉग पण संपला. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. हा नाईट SPL झाले तर तो पण ब्लॉग होणार. तर व्हिडिओ आवडले असेल, आम्ही नसेल आवडलो, आम्ही आलो फोर्थ, तरी पण लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर पण करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओत. इको आहे ना, इको टाकून देऊ. इको टाकून पण